हाकेंच्या नेतृत्वात 26 ऑगस्टला हिंगोलीत बैठक आहे। दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन आहे। मुंबईतल्या ओबीसी एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। बुधवारी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी बांधवांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला ओबीसीचे म्होरक्या प्राध्यापक लक्ष्मण हक्के हे मार्गदर्शन करणार आहेत। तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव, विद्यार्थी, युवक, महिला यांनी 11:30 वाजता गांधी चौक येथे जमा हो। त्या ठिकाणी आपल्याला प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक करायची आहे। येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे ओबीसीच्या वतीनं ओबीसी एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीनिमित्त ही बैठक आयोजित केलेली आहे। लोकशाहीच्या बातमीची खासदार प्रशांत पडवेंकडून दखल आहे। भंडारा इथल्या धानचोरी घोटाळ्याची तक्रार होणार आहे। बंद राईस मिल सोबत करार करणाऱ्यांना निलंबित करा, खासदार प्रशांत पडवे यांचे निर्देश आहेत। धानाचा भ्रष्टाचारच चालू आहे। भंडारा जिल्ह्याचा धान हा छत्तीसगड आणि एमपी मध्ये विकला जातो आणि ही जी बातमी लागली आहे हे रास्त बातमी आहे, सबूत त्याचे सोबत आहे। सर्वप्रथम प्रश्न हा पडतो की त्या बंद राईस मिलला परमिशन कोणी दिली, त्याच्यामध्ये डीएमओ इन्व्हॉल्व होता का, तत्कालीन डीएमओवर कारवाई झाली पाहिजे। आणि आमची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळ साहेब या गोष्टीची कंप्लेंट मी घेऊन आपल्याकडे येणार आहो आणि तो डीएमओ तत्काळ निलंबित झाला पाहिजे साहेब। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादेचा निर्णय हा रद्द करा, नंदुरबार समन्वय समितीची ही मागणी आहे। राज्य शासनानं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरता वयोमर्यादा निश्चित केल्यानं नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।